मी माझ्या अर्जुनला पावडरचं दूध पाजू देणार नाही. सॉरी 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 सॉरी. मूर्ख आहेस का तू? धक्का काय दिला तुला? नाही नाही, मुद्दाम नाही दिला, धक्का लागला. सॉरी सॉरी सॉरी. भाजलं का? मूर्ख आहेस का? भाजणारच ना. चल तुझ्या हातावर आणि पाणी टाकू. ड्रेस खराब होईल तुझा. चल चल चल, ड्रेस खराब होईल. चल मी पाणी टाकते. चल. स्वानंदीचा फोन तनिषाकडे कसं काय? स्वानंदीला कल्पना आहे का याची? हे खूप डेंजर आहे. तनिषाला काही कळलं तर नसेल ना फोन बघून? स्वानंदीला हे कळवायला हवं. मणी, अरे बरं झालं इथे भेटलास. मी तुला शोधत होतो. हो का? आणि तू वर कुठे निघाला होतास का? नाही, मी ते काय झालं, आउट हाऊस मधलं पाणी संपलंय, मग तहान लागली होती म्हणून मी इकडे आलो होतो. अरे पण मग तू कशाला? नोकर आहेत ना घरामध्ये, त्यांना हाक मार ना. हे सदा इकडे ये. मणीसाठी पाणी घेऊन यायचं. हो साहेब. मणी, मला तुला काहीतरी महत्वाचं सांगायचंय. तुम्ही त्या फाईल बद्दल बोलताय ना साहेब? मला ती अजून सापडली नाही, पण सापडली की आणून देतो लगेच. नाही, अरे फाईल बद्दल मला बोलायचं नाहीये, त्याच्यापेक्षा महत्वाची डेव्हलपमेंट झालेली आहे. काय? अरे काय झालंय की आपल्या विभागातले जे सेक्रेटरी आहेत ना, त्यांचे मला सारखे फोन येत आहेत. आपल्या विभागातल्या काही मुलांना तू इंटरव्ह्यू साठी पाठवलंयस ना? हा, ते नाही का मी शिफारस पत्रांवर सह्या करून घेतला तुमच्याकडून? त्याचा काही उपयोग झाला नाही. अरे आपण ज्या सगळ्या कंपन्यांमध्ये या मुलांना पाठवलं, त्यातल्या काही कंपन्यांनी मुलांना सबंध दिवस ताटकळत ठेवलं. त्यांना दिवसभरात काही पाणी खायला प्यायला काही विचारलं नाही. एक काम कर ना, तू त्या HR ला जाऊन भेट आणि त्यांच्याशी बोल आणि आपल्या पद्धतीनं त्यांना समज दे. हा, जा लवकर. मणी, कसला विचार करतोयस? HR ला काय सांगायचं त्याचाच विचार करत होतो. अरे मग जा ना. हा. अरे तिकडे कुठे निघालायस? ग्लास. अरे एवढ्याशा कामासाठी तू कशाला चाललायस? नोकर आहेत ना. ए सदा, एक ग्लास घेऊन जा. अरे जा लवकर. हो हो, महत्वाचं काम आहे ते. जा. बरं झालं मणी होता, नाहीतर माझं नाव खराब झालं असतं आज. पाणी नाही येत आहे ग. नळ चालू कर ना. पाणी नाही येत आहे? थांब, चेक करतो. कर पटकन. नाही, पाणी नाही येत आहे. आता काय करणार? आता इकडे ये, इकडे ये, या नळाखाली ये. मी काय नाही केलं. मी काय नाही केलं. बंद कर. हो करते. बंद होत नाहीये. कसं बंद होतंय? कर. तनु काय झालं? कशाला रडतेस? झालं बंद. बंद झालं. काय आहे? भाऊजी काय केलं? मी काय नाही केलं. हे बाळाला दूध पाजाले, दूध घेऊन आली होती गरम गरम. बाटलीत भरताना तिच्या अंगावर पडलं ते. मी काय नाही केलं. अगं माझा ड्रेस खराब झाला म्हणून ड्रेस धुवायला आले तर नळ चालू करायचं सोडून येणे शॉवर चालू केला आणि पूर्ण भिजवलं मला. मी नाही केलं. चुकून झालं. अगं तुला काय गरज होती अर्जुनला दूध पाजायची? तुला 1000दा सांगितलंय त्या कामात पडू नकोस. तिला बाईना ठेवले ना आपण त्या कामासाठी. बघ आता काय झालं, हात भाजून घेतलाय. चल आता रूम मध्ये आणि औषध लाव त्याला, नाहीतर फोड येतील. आणि
लीलाबाईंना त्यांचं काम करू दे. मावशी अगं पण मी बरोबर बाटलीत दूध होतं तर ते हिने मला धक्का दिला. मी नाही केलं काय. अगं तुला गरज काय बाटलीत दूध भरायची? अगं पण मी काय बोलते प्लीज. लीलाबाईंना आपण पगार कशासाठी देतो? त्याच कामासाठी देतो ना. हो तू प्लीज माझं मावशी ऐकून तरी घे ना, मी काय बोलते प्लीज ऐक ना तनू प्लीज बस. आर्ग्युमेंट करू नको. चल मावशी मावशी जा जा. तू मला आणि माझ्या बाळाला त्रास देईल त्याला मी सोडणार नाही. अर्जुन अर्जुन खोलीत एकटाच आहे. अर्जुन सॉरी या बाळा. सॉरी 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 माझ्या राजा. सॉरी मी तुला एकट्याला सोडून बाहेर गेले त्यासाठी खरंच सॉरी. पण मी तरी काय करणार होते. ती दुष्ट मुलगी तुला पावडरचं दूध पाजणार होती आणि मी असताना माझ्या अर्जुनला पावडरचं दूध नाही पिऊ देणार. त्या दुष्ट मुलीला कशी अद्दल घडवली मी. आता रडू नको. गाय गाय करायची बाळाला. बाळाला गाय गाय करायची. फोन चला गाय गाय करूया. मणी सरांचा फोन. हॅलो मणी सर, काय झालं? काही प्रॉब्लेम झाला का? नाही नाही, काही प्रॉब्लेम नाहीये. मी तुम्हाला यासाठी फोन केला की सगळं ठीक आहे ना तिकडे? हो इथे सगळं ठीक आहे. पण का तुम्ही असं का विचारताय? नाही, मी मगाशी फोन केला तर तनिषाने फोन उचलला होता. काय काय सांगताय काय? मणी सर तिला डाऊट तर नाही आला ना की तो तुमचाच नंबर होता? नाही नाही, तिला काही कळलं नाही. मी वेगळ्या आवाजात बोललो. पण मला एक सांगा, तुमचा फोन तिच्याकडे कसा? मणी सर अहो मी अर्जुनला अंघोळ करायला घेऊन गेले होते. कदाचित तेव्हा ती आली आणि माझा फोन घेऊन गेली. अरे बापरे, म्हणजे तुमच्या रूम मध्ये घुसून तुमचा फोन घेण्याची हिंमत केली तिने. बरं मला सांगा, तिने तुमचा फोन अनलॉक तर नाही केला ना? म्हणजे ओपन करून बघितला का? नाही नाही, म्हणजे ती फोन ओपनच करत होती पण मी जाऊन पोहोचले आणि तिच्या हातातनं फोन काढून घेतला. स्वानंदी, हे बघा ती मुलगी आगाऊ आहे. तुम्ही काळजीपूर्वक राहा आणि बेसिकली तुम्ही स्वतःकडे लक्ष द्या. ती डेंजर मुलगी. डेंजर? स्वानंदी आता हसायला काय झालं यात? मणी सर अहो ती इकडे आली होती अर्जुनसाठी पावडरचं दूध घेऊन. तुमचा फोन आला ना तेव्हा मी अर्जुनला तेच सांगत होते की तिला कशी अद्दल घडवली. ओके ओके, पण स्वानंदी ती खुनशी पोरगी आहे. झालेला अपमान लक्षात ठेवेल, मनात ठेवेल आणि बदला घेण्याची संधी शोधेन. तिला जर संधी मिळाली तर ती त्रास देणार तुम्हाला 100%. त्यामुळे सांभाळून राहा, काळजी घ्या. स्वतःच्या वस्तू, मोबाईलवर लक्ष ठेवा. बाहेर पडताना रूम लॉक करा. स्वानंदी काळजी घ्या. तिचं सतत तुमच्यावर लक्ष आहे, तेव्हा तिच्या जाळ्यात अडकू नका, म्हणजे झालं बस. ठीक आहे मणी सर, तुम्ही नका टेन्शन घेऊ. मी इथून पुढे एक्स्ट्रा काळजी घेईन. हा मणी सर तुम्ही कुठे आहात आता? हा मी जरा वेगळ्या कामात अडकलोय. मला यायलाही उशीर होईल. सो हे सुद्धा सांगायला फोन केला होता तुम्हाला, पण तनिषाबद्दल बोललो. ठीक आहे, पण काळजी घ्या तुम्ही. बरं, तुम्ही सुद्धा काळजी घ्या आणि वेळेवर जेवून घ्या. बाय बाय. या तनिषापासून मला खरंच सावध राहायला हवं. हे तनिषा, पाया पडते तुझ्या, हात जोडते तुझ्या पुढे, पण त्या लीलाबाईच्या मागे लागू नकोस जास्त. मावशी मी मागे लागले? मला हौस आहे का नोकरांच्या मागे लागायची? अगं मावशी ती बाई चुकीची आहे, हेच तर प्रूफ करायचं आहे मला. तू बघ ना, मी अर्जुनला दूध पाजायला गेले होते ना, हे बघ गरम दूध सांडलंय तिने माझ्या हातावर, तेही मुद्दाम. आणि हात पाण्याखाली धरायला गेले, कपडे जरा साफ करायला गेले तर मुद्दाम तिने शॉवर चालू केला आणि मला पूर्ण भिजवलं. हे सगळं ती मुद्दाम करते. मावशी तू ऐक ना. तनिषा बस बस कर अडगाणं, कंटाळाला. तुझ्या नादा लागून त्या दिवशी तिच्या रूमची झडती घेतली. नशीब समज, ह्यांना कळलं नाहीये म्हणून. ह्यांना कळलं ना, तुला पहिले घराच्या बाहेर काढतील आणि तुझ्या सगळ्यात मला पण.
आता कुठे जाऊन आमचं कुटुंब एकत्र आलंय ग. शांतता आलीये, आनंद झालाय सगळ्यांना. तुझ्या अशा वागण्याने परत भांडण आणि वादविवाद नको आहेत मला. मी इथे त्या लीलाला पकडून देऊन मावशी काका यांच्या नजरेत स्वतःची इमेज स्ट्रॉंग करण्याचा प्रयत्न करते, तर ते सगळंच उलट होत आहे. की जर असंच सुरू राहिलं ना तर चांगली इमेज दूर, मला एक घरातूनच बाहेर काढतील आणि माझं स्वप्न भंग होईल. मावशी, आय एम सॉरी. मावशी, अगं या घरात वाद व्हावेत, भांडणं व्हावेत म्हणून मी हे सगळं नाही करत आहे. मला खरंच ती लीला लबाड वाटली. आपला अर्जुन म्हणजे या घराण्याच्या वारसला तिच्यापासून धोका आहे असं मला वाटलं, म्हणून मी तिची माहिती काढायचा प्रयत्न करते. मावशी, माझा खरंच दुसरा काहीच हेतू नाहीये. पण मावशी, जर तुला असं वाटत असेल ना की ती बाई योग्य आहे, तर आजपासून या क्षणापासून मी तिच्या वाटेलाही नाही जाणार. आय एम सॉरी मावशी. तू प्लीज चिडू नकोस ना, प्लीज. आई माझ्यापासून लांब आहे तर तूच आहेस ना माझ्यासाठी, हो की नाही? तू अशी चिडलीस ना की मी अशी सैरभैर होते मावशी. मला खरंच भीती वाटते की माझी आई तू माझ्यापासून लांब जातेस. सॉरी सॉरी, प्लीज प्लीज चिडू नकोस मावशी, प्लीज. मी असं काही नाही करणार परत, प्लीज. सॉरी मावशी. मावशी, मावशी, ही तनिषा लढते ते फक्त जिंकायला. मग त्या लढाईत तुझ्यासारखे सगळे सोडून जरी गेले ना तरी ती लढाई थांबवत नाही, जिंकेपर्यंत लढते. आणि एकदा का त्या लीलाला मी चुकीचा प्रूफ केला, तिचा खरा चेहरा सगळ्यांसमोर आणला की तू, काका, सुजित सगळे माझ्या समोर हात सोडतात, सगळे. आता बघच, ही तनिष कसं करते त्या लीलाला फिनिश. अहो शालिनी, कुठेच सगळे? हाक मारा त्यांना. सुजित, तनू, अरे तुम्हाला जेवणाच्या वेळा माहित नाही का? येता येत नाही वेळेवर. हे काय? तनू, सुजित कुठे? सॉरी मॉम, सॉरी डॅड. सॉरी 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 सॉरी. अहो काय, तुम्हाला जेवणाच्या वेळा माहिती आहेत ना? कुठे होतात, कुठे तुम्ही? सॉरी डॅड, ते जरा महत्वाचा कॉल होता सो म्हणून उशीर झाला. सॉरी. बरोबर, ठीक आहे. ते अर्जुन कुठे आहे? सकाळपासून मी त्याला बघितलेलं नाहीये. अहो नाहीतर तो आजोबांना विसरेल. काय ग तनिषा, लीला कुठे आहे? तुला माहिती आहे कुठे ती? मला नाही माहित काका. म्हणजे हे म्हणजे ना, एका देशाच्या रडारवर शत्रू देशाची विमानं आकाशात कुठे आहे हेच माहिती नसल्यासारखं झालं. तुझी तिच्यावर नजर असते ना आणि तुला माहिती नाहीये लीला कुठे आहे ते? कमाल झाली तुझी. नाही काका, मला खरंच माहित नाही ती कुठे आहे. 100 वर्ष जगणार आहे अर्जुन. आत्ताच आठवण काढली आणि आला बघा. लीला ताई, द्या अर्जुनला, द्या माझ्याकडे.
हळू सावकाश सांभाळून. काय म्हणतायत अर्जुनराव, कसा जातोय तुमचा दिवस आता? काय तुमचं आपलं बरं आहे, उठायचं, झोपायचं, रडायचं, शिशू करायची, खायचं प्यायचं. पण तुमचा हा आजोबा दिवसभर खूप काम करतो बरं का, आणि काम करून थकतो. पण सांगू तुला, एकदा का तुझा चेहरा बघितला ना की दिवसभराचा शीण नाहीसा होतो. चला जेवायला वाढते. हो. काय हो? कोणाची वाट बघताय? मी मणीची वाट बघतोय. मला खरं म्हणजे आश्चर्य वाटते त्याला इतका वेळ का लागला ते. त्याला 2-3दा फोन करण्याचा प्रयत्न केला पण त्याचा फोन स्विच ऑफ लागतोय. अरे या घरात सगळे शतायुषी होणार आहेत. अर्जुनची आठवण काढली, अर्जुन हजर. मणीची आठवण काढली, मणी हजर. अरे कुठे होतास तू? अरे तुझा पत्ता कुठे आहे? आणि काय रे, किती फोन केले तुला? तुझा फोन लागत नाहीये. हो सॉरी, फोन डेड आहे. बरोबर, ठीक आहे. लीलाताई, अर्जुनला घ्या जरा. सावकाश घ्या. बर मणी, ज्या कामासाठी तू गेला होतास ते काम झालंय ना? अरे मला त्याचीच काळजी होती. हो हो साहेब, काम झालंय. तुम्ही निश्चिंत राहा. म्हणजे आता कुठलाच इश्यू येणार नाही. आणि तुमचं शिफारस पत्र होतं त्यामुळे काही प्रॉब्लेम आलाच नाही. सगळी मुलं सुद्धा खुश झाली, तुमचा जय जयकार करत होते. हे सगळं करण्यात जरा वेळ गेला म्हणून यायला उशीर झाला. अरे ठीक आहे ठीक आहे, दमला असेल ना तू. बस शालिनी, जरा गरम गरम जेवायला वाढा त्याला. हा मणी, बस ना तू खाली, बस बस. तनु, तुला सांगतो, मणी ना खूप हुशार आणि चाणाक्ष आहे. म्हणजे असा कुठलाही प्रॉब्लेम नाही की तो कधी सॉल्व्ह करू शकणार नाही. माझ्या राजकीय कामात सुद्धा त्याचा मोलाचा वाटा आहे. तो नेहमी माझ्या बरोबर असतो. आपण आता गेले काही दिवस काय झालंय, मणीची धार जरा बोथट झाली आहे. पण आज त्यांनी हे काम करून पुन्हा एकदा सिद्ध केलंय की ती धार, ती झळाळी मणीला पुन्हा मिळाली आहे. हो ना? शाब्बास मणी, मला तुझा अभिमान वाटतो. नाही साहेब, मी जे काही शिकलोय ते तुमच्याकडून शिकलोय. हा मध्यंतरी मी चुकीच्या लोकांच्या नादाला लागलो होतो, भरकटलोच होतो असं समजा. पण आता इथून पुढे मी फक्त तुमची साथ देणार साहेब. खरंच साहेब, माझी आई, माझी बायको जर कदाचित आत्ता माझ्या आयुष्यात असती तर कदाचित मी सॉरी सुजित. अरे मणी, चालू झाली परत याची नाटकं. नुसता मिलो ड्रामा, दुसरं काय नाही तर काय ग, एक नंबरचा नाटकी आहे मणी. काय रडत? कदाचित कदाचित काय, त्या दोघ्याच्या बरोबर असताना सोडून गेला असता आपल्याला. ह्यांना नाही पटत, पण यांना या मणीचाच पूल का. बस बस झालं. निदान माझ्या समोर तरी मणीला असं वाटेल ते बोलू नका तुम्ही. मला इथे जेवायचं नाहीये. शालिनी, माझं जेवण आपल्या रूम मध्ये पाठवून द्या. मी जरा जाऊन येतो, त्याच्यानंतर जेवेन मी. ह्यांना ना सतत मणीचा पुळका येतो. काय नाटक आहेत ना यांची पण. असो, जेवूया, मला भूक लागली.
मणी, मणी, तू अशा भरल्या ताटावरनं का उठून आलास? तुला स्वानंदी आणि नीलमची आठवण येते ना? साहेब, माझी बायको, माझी आई मला असं सोडून जातील यावर माझा विश्वास बसत नव्हता. बरं, विश्वास बसायला लागला तर त्या हे जग सोडून गेल्या. मला हे सत्य स्वीकारता येत नाहीये. मी किती प्रयत्न केला तरी माझं मन दजवत नाही ते सत्य स्वीकारायला. तुझ्या मनाची अवस्था मी समजू शकतो म्हणे. तुझी आणि त्यांची शेवटची भेट होऊ शकली नाही. त्या गेल्यानंतर त्यांची डेड बॉडी मिळाली नाही आणि म्हणूनच शेवटचं दर्शनही होऊ शकलं नाही. बघा ना, मला कल्पना आहे की त्यांची तुला आठवण येते आणि म्हणूनच तू इतका बेचैन झालायस. साहेब, तुम्हाला सांगतो, मी देवाकडे प्रार्थना करायचो. आईचं प्रेम काय असतं हे मला कळू दे, मला अनुभवायचं ते. देवाने ऐकलं माझं, पण अगदी थोड्या काळासाठी. लगेचच हिरावून घेतलं माझ्या आईला माझ्यापासून. मी माझ्या आईला मुलाचं सुख सुद्धा देऊ शकलो नाही. मी तिला तिचे हक्क सुद्धा मिळवून देऊ शकलो नाही. एक नवरा म्हणून स्वानंदीला एक सुखी आयुष्य देऊ शकलो नाही. साहेब, मी एक मुलगा म्हणून, एक नवरा म्हणून नापास झालो याची मला खंत आहे. कधी कधी वाटतं त्या जिथे असेल ना तिथे जाऊन त्यांची माफी मागावी. म्हणे, खबरदार असं काही बोललास तर. अरे वेडा आहेस का तू? अरे मी आहे ना, तुला काही अडचण असेल तर मला सांगत जा तू. आणि हे बघ, स्वतःला सावर तू. म्हणी, किती नीच आणि निर्लज्ज माणूस आहे हा. ह्याने आणि सुजितने माणसं पाठवली ती स्वानंदीला मारायला, आईला मारायला, आणि आता हा असं ढोंग करतोय माझ्या समोर. लाज कशी वाटत नाही याला? साहेब, जेवण ठेव इथे, ठेव. हे बघ म्हणे, जेवणावर राग काढायचा नसतो. जेवण आले, खाऊन घे. आणि तुझ्या मनाची अवस्था मी समजू शकतो. सावर स्वतःला. जी माणसं गेलीत ती आता काही परत येत नाहीत, म्हणून आपलं आयुष्य थांबत नाही ना. खाऊन घे. साहेब, जेवून घ्या.